नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाडवा. आपल्या प्रेग्नन्सी केअर मंथ बाय मंथ या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत गर्भधारणेच्या 7व्या महिन्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल. या सिरीज मधील आधीचे 6 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की बघा. गर्भधारणेचा 7वा महिना सुरू झाला म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीच्या 3rd ट्रायमिस्टर मध्ये प्रवेश करतात. हा काळ खूप खास असतो कारण आता बाळाची संपूर्ण वाढ झालेली असते आणि फक्तच वजनामध्ये वाढ होत असते आणि त्यामुळेच आईच्या शरीरामध्ये देखील मोठे बदल दिसून येतात. पोट स्पष्टपणे वाढलेलं दिसतं, बाळाच्या हालचाली जास्त जाणवतात आणि डिलिव्हरी जवळ येण्याची जाणीव मनाला होते. पण हा काळ थोडा संवेदनशील असतो. या काळात योग्य काळजी घेतली नाही तर प्रीटर्म लेबर होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच 7व्या महिन्यात फिजिकल, मेंटल आणि मेडिसिनल यांचा योग्य बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. 7व्या महिन्यात बाळाचं वजन झपाट्याने वाढू लागतं, मेंदूचा विकास अधिक वेगाने होतो आणि लंग्स हळूहळू मॅच्युअर होत असतात. या टप्प्यावर प्लॅसेंटाचं काम अधिक महत्त्वाचं होतं कारण त्यामुळे बाळाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळतं. त्यामुळे आईची तब्येत स्टेबल राहणं आवश्यक आहे. या महिन्यात प्रेग्नंट वुमनला बॅक एक, पायाला गोळे येणं, दम लागणं किंवा ऍसिडिटीचा त्रास होणं अशा तक्रारी जाणवू शकतात. या बऱ्याच वेळा नॉर्मल असतात, पण हे जर अचानक जास्त प्रमाणात होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळाच्या हालचाली दररोज जाणवणं गरजेचं आहे. जर त्या मुवमेंट्स कमी जाणवत असतील किंवा इरेग्युलर पॅटर्नमध्ये जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा 7व्या महिन्यात डॉक्टर ग्रोथ स्कॅन किंवा डॉपलर सोनोग्राफी करण्यास सांगतात. या सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ योग्य आहे का, प्लासेंटामधील ब्लड फ्लो कसा आहे आणि एमनिओटिक फ्लुइड पुरेसा आहे का हे पाहिलं जातं. हिमोग्लोबिन चेक करून ते नॉर्मल लेवलला आहे की नाही हे देखील या महिन्यात चेक केलं जातं. त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल टेस्ट करून जेस्टेशनल डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे का हे देखील चेक केलं जातं. तसेच युरिन टेस्ट मधून काही इन्फेक्शन तर नाही ना किंवा प्रोटीन लिकेज आहे का हे देखील चेक केलं जातं. जर हाय ब्लड प्रेशर किंवा पायाला खूप सूज येणं, ज्याला आपण पेडल एडिमा असं म्हणतो, त्याचबरोबर सिव्हिअर डोकेदुखी किंवा ब्लर व्हिजन असे लक्षणं असतील तर त्वरित त्या संबंधितली तपासणी करणं गरजेचं आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर या कालावधीमध्ये वात वाढण्याचा काळ समजला जातो. पोट वाढल्यामुळे पाठीवर ताण येणं, स्किन ड्राय होणं किंवा पोटाच्या ठिकाणी खाज येणं, ज्यालाच आपण पुढे जाऊन स्ट्रेच मार्क असं म्हणतो, हे सगळं वाताच्या इम्बॅलन्समुळे होऊ शकतं. म्हणूनच या काळात आहार गरम, ताजा आणि पचण्यास हलका असा असावा. जास्त थंड, शिळं अन्न किंवा पॅक्ड फूड, मसालेदार पदार्थ टाळावेत. योग्य प्रमाणात आहारात तुपाचा वापर करणं हे फायदेशीर ठरतं कारण ते शरीराला लुब्रिकेशन देतं आणि ड्रायनेस दूर करतं. तसेच पोटाच्या ठिकाणी खाज येत असल्यास खोबऱ्याचं तेल किंवा तीळ तेल किंवा आयुर्वेद डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं मेडिकेटेड ऑइल हे तुम्ही स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी पोटाला लावू शकता. त्याचबरोबर हायड्रेशन मेंटेन करणं देखील खूप आवश्यक आहे. कोमट पाणी थोड्या थोड्या वेळानं प्यावं. आयर्न आणि कॅल्शियम युक्त पदार्थ आपल्या आहारात वाढवावेत. डाळिंब, अंजीर, मूग डाळ, साधी खिचडी किंवा तूप भात हे सगळं शरीराला पोषण देतं आणि पचायला देखील सोपं असतं. लाईफस्टाईल बद्दल बोलायचं झालं तर या काळात नॅचरली सगळ्या ऍक्टिव्हिटी स्लो होतात. या महिन्यात किंवा या महिन्यापासून पुढे लेफ्ट साईडला झोपणं हे प्रेफर केलं जातं. लेफ्ट साईडला झोपणं म्हणजेच डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर असतं कारण त्यामुळे प्लॅसेंटाकडे जाणारा ब्लड फ्लो हा वाढतो. या महिन्यात जास्त उभं राहणं टाळावं. वॉकिंग करत असाल तर स्लो वॉकिंग इज प्रेफरेबल. मानसिक ताण कमी करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लाईट म्युझिक ऐकणं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा बाळाशी सकारात्मक संवाद साधल्याने बाळावर देखील चांगला परिणाम होतो. जर पोट वारंवार कडक होत असेल किंवा डिस्चार्ज होत असेल, रक्तस्राव होत असेल किंवा तीव्र वेदना जाणवत असतील तर हे प्रीटर्म लेबरचे संकेत असू शकतात. अशा वेळी कुठलाही वेळ न घालवता आपल्या कन्सल्टिंग हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे. 7वा महिना हा काळजीचा आहे, त्यामुळे योग्य तपासणी करणं, संतुलित आहार, आयुर्वेदाचा बॅलन्स्ड अप्रोच आणि मानसिक शांतता या सगळ्यांचा एकत्रित इफेक्ट म्हणजे सेफ प्रेग्नन्सी.